अमोल बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे, मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे। सिद्ध करून दाखवावं, मी समाजकारण बंद करतो, सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करावं। माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे, मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे। तुमच्यावर आरोप लावले 20 लाख रुपये घेतले, काय नेमका प्रकार आहे? मी तेच सांगलो ना, जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवावं, मी समाजकारण बंद करतो, सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करा। माऊली, आपण समाजाचं नेतृत्व करता, समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्ही त्या मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाकिटमार, पाकिटचोर आणि पक्षचोर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। आपण पक्षाचं नेतृत्व करता का कुठल्या? तसं असेल तर तुमची भूमिका क्लिअर का? एक लक्षात घ्या, पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला, ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का? त्याच्यावर मी उत्तर दिलं, लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिटचोर माहिती होता, पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतं आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं, हे मी बोललेलं आहे। त्यात मी कुठल्या पक्षाची विक्षेच विषय नाही, काही एक पक्ष फुटलेला नाही आहे, तिन्ही पक्ष फुटलेत, काँग्रेस फुटला नाही, राष्ट्रवादी फुटला नाही, का शिवसेना फुटलं नाही, त्यामुळे कुणा जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना, मग एवढा काय विषय रागायचा? आम्हाला अधिकार नाही का बोलायचा? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच का टार्गेट केलं गेलं, अन्य नाही, पक्षाला का दाखल केलं? कुठल्या कुणाचं नावच घेतलं नाही मी, जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत। त्यावेळेस मतदान करताना मराठा समाज लाठीचार्ज ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलं आहे, कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करायला हे समाजाला माहिती आहे आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल। 20 लाखाचं उत्तर तुम्ही काय देणार? सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं। जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजाला पाठिंबा द्यायचा म्हणजे पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही असा भूमिका घेतलेली आहे, तुम्ही त्यांच्या भूमिकेशी ठाम आहे का? काँग्रेस 100% ठाम आहे। जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे।